कसे भावांनो एकदम भारी ना. तर तुम्हाला सगळ्यांना माहित आहे मी लय दिवस झाले व्हिडिओ टाकले नाहीत. माझे 2-3 महिने झाले मी ब्लॉग टाकला नाही. त्यामागे लय कारण आहेत, पण त्यातले 2-3च कारण सांगतो तुम्हाला. पहिली गोष्ट माझं युट्यूबचं व्हेरिफिकेशन, ऍड्रेस व्हेरिफिकेशन हे थांबलेलं, पूर्ण थांबलेलं. काही युट्यूब म्हणजे व्हिडिओ टाकून काही फायदाच नव्हता, तर मी टाकले नाही. त्यामुळं काल मला मेल आला युट्यूबचा ऍडचा की तुमचं व्हेरिफिकेशन कम्प्लीट झाले, तुम्ही व्हिडिओ टाकू शकता भाई, आता काही वाद नाहीये. तसं म्हणाय गेलं तसं पण टाकत होतो, पण भाई मी ते चालताय ना, तो त्यामुळे मी टाकले नाही. आणि दुसरी गोष्ट, गावाकडे काही इश्यू चालू होते ते पण एकदम क्लिअर झालेत, म्हणून आता मी फ्री एकदम, त्याचा काय वाद नाही. आणि आपल्याला मी स्वतःला एक वचन दिले, तुम्हाला पण एक प्रॉमिस करतो की यावेळेस आपल्या चॅनलचं प्ले बटन येणार, म्हणजे या वर्षी येणार, म्हणजे येणार फिक्स आहे. तर आपल्याला एवढा संघर्ष करायचा, तुम्ही पण साथ द्या प्ले बटन आणायला. मी पण तेवढं एफर्ट टाकतो माझ्या चॅनलला, त्यामुळे यावेळेस प्ले बटन येणार म्हणजे येणार. त्याच्या आधी आज ना मी सगळं भारी होऊन येणार, कारण केस हे लय वाढलेत आणि दाढी पण वाढली, तर हे एकदम बेकार दिसतंय. त्यामुळे सगळं क्लिअर करणार आहे, कटिंग दाढी एकदम स्मार्ट बॉय होऊन येणार आहे. त्यामुळे चला पहिलं कटिंग करायला जाऊ आणि ब्लॉगला कंटिन्यू करू. मी आत्ताच म्हणलेलं कटिंग करायची का नाही, तर पप्पा काय म्हणतात, कटिंग करू द्या. वाढवायचे पप्पा, मी म्हणतो दाढी करावी. हा मग का अहो केस वाढवायचे, केस बघा अशी अशी फिरली पाहिजे केस अशी. हा मी वाढवणार आहे बाप्पा. आणि युट्यूबचं व्हेरिफिकेशन झालं तुम्हाला माहितच असं, नुसता पैसा छापणार. तर कटिंग तर करायचं लागणार आहे मला, कारण की सगळी घरची म्हणजे कटिंग करून मी काय ठेवू नको, वाढू नको, कटिंग तर करायला लागणार आहे. आणि याच्यात बहु केळी पण भूक लागलेली आहे. चला बघू कटिंग करायला जाऊ बाबा. आता डोक्या उचकत्या बाबा, असली केस जातो इथं निघून लय बाबा, किटकिट आहे म्हणून कटिंग करतो पहिलं, आणि दाढी पण करतो माणसाची तुझा. चल जाऊ. पैसे द्या की कटणीला, द्या की. जास्तच द्या जरा, केळी पण आणायची येताना. एवढंच बघतंय का, लय महाग झाली आता कटिंग, 200 रुपये द्या. अजून द्या, अजून द्या 100 रुपये द्या. द्या अजून द्या की पप्पा, केळी पण आणायच्यात मला. हो पप्पा आलो कटिंग करू. जाऊ का, बारीक करू का कसं करू? हा सांगा की सगळी असं स्पाय मारो, स्पायवर. हा आम्हाला काय स्पाय करायचं, तर चला आलो पप्पा. भावांनो घरातून निघलो कटिंग करायला, कटिंग करून जायचं आता. हो तर फायनली कटिंग केली. आणि कसं दिसतोय भाऊ मी कटिंग केल्यावर, तरी कमेंट मध्ये सांगा. केस चांगली होती पहिली वाढलेली का आता कटिंग केल्यावर कसं दिसतोय सांगा. दोन्ही मध्ये कुठलं चांगला लुक दिसत होता. आणि मी करणार होतो, पण घरच्यांची किटकिट भाऊ कर कर करली डेंजर दिसतं म्हणून केले. आता तर कुठं चांगला दिसतोय, पण जाऊ द्या, पुढच्या वाढीनं वाढू. आणि तर फ्रेश होतो, आता घरची म्हणजे तसं झाला, घरी डायरेक्ट फ्रेश होऊन जातो. चला फ्रेश होऊन भेटतो तुम्हाला. तर फ्रेश झालोय आणि विचारूया पप्पाला की भाई कटिंग कशी वाटली आपली. कटिंग कशी वरची काय कमी, असंच असतं आता, न्यू जनरेशनची न्यू स्टाईल आहे ही. दादा कटिंग कशी वाटली? भारी एकदम. त्याला कळतं तुम्हाला काय, मम्मीला पण विचारायचं, मम्मी झोपली आता नाही तर दिवशी